बिग बॉस मराठीच्या घरातून रेवा कौरसेचा प्रवास इथपर्यंत संपलेला आहे, कारण की 14व्या आठवड्यामध्ये मिड इव्हेक्शन झाला आहे आणि त्यामध्ये रेवाला घराबाहेर जावं लागलेलं आहे. हे आम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे. पण मात्र रेवा घराबाहेर गेल्यामुळं त्याचा काही परिणाम बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांवर होणार आहे का, आणि रेवा एवढ्या दिवस बिग बॉसच्या घरामध्ये कशी टिकली, ती या अगोदरच जायला पाहिजे होती, तिचा काहीही गेम नव्हता, असं सुद्धा बरेच जण म्हणत होते. मग रेवा नेमकं एवढे दिवस घरामध्ये कशा पद्धतीने टिकली, इथून पुढं बिग बॉसच्या घरातले सदस्य नेमकं काय करणार आहेत आणि बिग बॉस मराठीचं फायनलिस्ट विजेता कोण होणार आहे, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये 14व्या आठवड्यापर्यंत रेवा ही टिकून राहिली होती, कारण की वाईल्ड कार्ड म्हणून तिची त्या ठिकाणी एंट्री झाली होती. मग वाईल्ड कार्ड जे सदस्य होते, जे चांगल्या पद्धतीने खेळत होते, एकाचं नाव होतं संस्कृती तर दुसऱ्याचं नाव होतं संकेत. हे दोघं जण सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळत होते, पण संस्कृतीचं जास्त काही खेळ दिसला नाही, गेम दिसला नाही, म्हणून तिला काही दिवसातच त्या ठिकाणाहून जावं लागलं. तर संकेतचा चांगला गेम असून सुद्धा, तो चांगल्या पद्धतीनं खेळत असून सुद्धा संकेतला नेमकं घराबाहेर का काढलं आणि रेवाला नेमकं का ठेवलं, हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की रेवाचा वेगळा काही खेळ नव्हता, वेगळा काही गेम नव्हता. तिच्या तुलनेमध्ये संकेत कितीतरी पटीनं चांगल्या पद्धतीनं खेळत होता. परंतु तरीसुद्धा रेवाला बिग बॉसच्या घरामध्ये ठेवलं आणि संकेतला बाहेर काढलं. मग रेवा आत्ता जाईल मग जाईल, आत्ता जाईल मग जाईल असं वाटत असतानाच रेवा 14व्या आठवड्यापर्यंत आलेली आहे. कारण की रेवा 12व्या नाही तर 13व्या आठवड्यामध्ये जाईल असं अनेकांना वाटत होतं. पण मात्र बिग बॉसने तिला त्या ठिकाणी ठेवलं आणि ती अखेर 14व्या आठवड्यामध्ये गेलेली आहे आणि बिग बॉसचे टॉप 5 सदस्य आपल्याला बघायला मिळालेले आहेत. मग या टॉप 5 सदस्यांपैकी ट्रॉफी नेमकं कोण जिंकेल, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ते नाव पहिल्यापासूनच चर्चेत आहे आणि ते नाव आहे तन्वी कोलतेचं. तन्वी कोलते हीच बिग बॉस मराठीची फायनलिस्ट झालेली आहे, विजेता सुद्धा होईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र दुसरीकडं अनुश्री माने सुद्धा तन्वीच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे आणि बिग बॉस कधी काय ट्विस्ट आणेल आणि कोणाला जिंकवेल हे सुद्धा सांगता येत नाही. जर सगळ्यांना वाटत असेल तन्वी जिंकेल आणि अचानक त्या ठिकाणी अनुश्रीला जिंकवलं तर नवल वाटायला नको, असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे बिग बॉस मराठीचं 6वं सीझन झालं आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.